देशातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ब्रह्मपुरी शहरात स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने विराट विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी, पालक आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले। स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने आदित्य बोरकर, अंकुश महाजन, तेजस दोनाळकर आणि राहुल सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। हुतात्मा स्मारकेतून सुरू झालेला मोर्चा बाजार चौक, ख्रिस्तानंद चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला। आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन सादर करत शिक्षण व्यवस्था अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी करण्याची मागणी केली। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी, सरकारी शाळांचा दर्जा उंचावणे आणि शिक्षणावरील आर्थिक भार कमी करण्याची मागणी करण्यात आली। शांततेत पार पडलेल्या या मोर्चाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवला। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयोजकांनाही दिला। ज्या देशाने शिक्षणातून क्रांती केली आणि क्रांतीतून या देशाचा विकास झाला, त्या देशामध्ये आज लोकशाहीची खरी हत्या करण्यात आली। ती हत्या सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला व अहिंसावादी विचारधारेच्या उपोषणाला सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला। खरं तर या देशामध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाला आणि त्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी असतील आणि विविध संघटनांच्या माध्यमातून सरकारला नीट पेपर लीक केलं किंवा त्याची जबाबदारी घ्यावं याच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये उपोषण करण्यात आलं। त्या उपोषणाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यामुळे सरकारची सळोकी पळो झाली। म्हणून त्यांच्या उपोषणाला दाबण्यासाठी, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी शासनाने मुजोरीपणा केला आणि लोकशाहीची हत्या केली। त्या हत्येच्या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ब्रह्मपुरी येथे स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि देशामध्ये लोकशाही टिकून राहावी याच्यासाठी सर्वांकडून या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या देशात संविधानिक मूल्य आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ब्रह्मपुरीमध्ये हा मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा मार्च या ठिकाणी काढण्यात आला। सोबतच काही संघटनांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन देण्यात आलं। ते धरणे आंदोलन सुरू आहे। या देशामध्ये संविधानिक मूल्य ही जोपर्यंत अंमल होत नाही तोपर्यंत या देशाचा, या राष्ट्राचा विकास होणार नाही। एवढी या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आणि या निवेदनाच्या माध्यमातून या देशात लोकशाही जिवंत राहावी याच्यासाठी जे कोणी या पेपर लीकसाठी जबाबदार आहे, शासन जबाबदार आहे, शासनाने ती स्वतः जबाबदारी स्वीकारावी आणि शिक्षा मंत्री यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा आणि त्यांचा राजीनामा जर प्रधानमंत्री घेऊ शकत नसतील किंवा त्यांच्याकडून राजीनामा स्वीकार करत नसतील तर त्यांनी सुद्धा या सत्तेतून पाय उतर करावं। कारण या देशातल्या समस्या महत्त्वाच्या आहेत। हा देश कोणाच्या बापाच्या मालकी नाही, हा देश सर्वसामान्य मतदात्या लोकांचा आहे, इथल्या सर्वसामान्य शेतकरी लोकांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे। त्या देशाचा विकास व्हावा हेच सगळ्यांकडून मागणी आहे आणि त्याच्यासाठीच हा विद्यार्थ्यांकडून लॉंग मार्च आणि धरणे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं आहे। तर आज आपल्या ब्रह्मपुरीमध्ये स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया शाखा ब्रह्मपुरीच्या माध्यमातून एक विशाल असा विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कारण आपण बघतो की जंतर मंतरवरती ज्या पद्धतीनं संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, ज्या आंदोलनामध्ये गेल्या 20 दिवसांपासून सोनमजी वांगचुक यांनी उपोषणाला बसलेले आहेत, परंतु त्यांना या उपोषणाच्या स्थळावरून त्या सरकारने त्यांना उचललेला आहे, त्या सरकारचा जाहीर निषेध करण्याकरिता आणि खरं तर ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये पेपरफुटी होते आहे, देशामध्येच नव्हे तर राज्यामध्ये देखील ज्या पद्धतीने पेपरफुटी होते आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळले जात आहे। या देशातील तब्बल 22 विद्यार्थ्यांनी नीटच्या पेपरमध्ये पेपरफुटी झाली, त्याबद्दल त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामुळे या सर्व आत्महत्यांचा दोष, त्या आत्महत्या स्वीकारण्याची जबाबदारी या सरकारने आहे, परंतु त्या सरकारचा एकही मंत्री, एकही खासदार त्या उपोषणासाठी जात नाही। सोनमजी वांगचुक यांनी पुकारलेल्या उपोषणाला भेट देत नाही, जंतर मंतरवरती जात नाही। त्याच्यामुळेच त्याच्या निषेधार्थ आपल्या ब्रह्मपुरीमध्ये स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने एक विशाल असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थी इथं सहभागी झाले। खरं तर हा शिक्षणाचा प्रश्न हा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे। त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेकरिता ते धडपड करतात, परंतु जेव्हा एक विद्यार्थी कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, स्पर्धा परीक्षा देतो, तेव्हा जर का त्याच्यामध्ये पेपरफुटीसारखा भयंकर प्रकार आढळत असेल तर अशा माध्यमातून नीटच्या परीक्षेमध्ये जर पेपरफुटी झाली तर असा एक बोगस डॉक्टर आपल्या देशाला मिळतो आणि तो बोगस डॉक्टर
ह्या मनुष्यावरती उपचार करता करता सजीव मनुष्याला निर्जीव करण्याचे कार्य जर त्या बोगस डॉक्टरच्या माध्यमातून होत असेल तर आपला देश कुठं चालतो आहे हे आपल्याला याचा विचार करावा लागेल. आणि त्याच्यामुळेच या सरकारचा निषेध करण्याकरिता ज्या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची संपूर्ण माग या भारतातून होते आहे, त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण भारतामध्ये मग कुठलंही राज्य असो या राज्यामधून आज एल्गार पुकारले जातात. त्याच्या समर्थनार्थ आपल्या ब्रह्मपुरीमध्ये देखील अशा पद्धतीचा एक विशाल मोर्चा या ठिकाणी आयोजित केला जातो. सर्वांना नमस्कार. मी आदित्य राजकुमार, स्टुडंट राईट्स असोसिएशन टाटा ब्रह्मपुरीचा अध्यक्ष. आज आम्ही जो स्टुडंट राईट्सचा मुख्य काढला विद्यार्थी, त्याचा मुख्य हेतू म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यासोबत जे ते लोकशाहीच्या राज्यामध्ये हुकुमशाही ठरवण्याचं कार्य करत आहेत त्या सरकारमधील गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. आणि इथे जे आज विद्यार्थ्यांचे कुठे जे उठाडून येत आहेत, जसे विद्यार्थ्यांना होत चाललेला अन्याय आहे, दैनंदिन जीवनामध्ये बघतो की देशाचा पाठीचा कणा असलेला तरुण आणि तरुण म्हणजे हा विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला विद्यार्थी दशेमध्येच जर अशा सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागत असेल तो विद्यार्थी म्हणजे तो सामोर जाण्याच्या आधीच त्याचं पुढे हनन करून त्याला चिठ्ठी करून मारण्यात येईल. आणि अशाच परिस्थितीमध्ये आज या देशाला गरज आहे शैक्षणिक क्रांतीची आणि बदल करण्याची आवश्यकता आहे. महत्वाचं म्हणजे आमचा पुढचा इशारा आम्ही तुम्हाला सांगतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचा सुद्धा कारभार दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे भ्रष्टाचारच वाढत चाललेला आहे. त्या विद्यापीठामध्ये बोगस कारभार घडून येत आहे. त्यानंतर त्यांनी झिरो मार्क टाकणे यांसारखे प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर सुद्धा मी असा इशारा देतो की आमच्या स्टुडंट राईट्स तर्फे काही दिवसामध्येच गोंडवाना विद्यापीठावर सुद्धा असाच एक विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.